40 वर्षे आपले वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सत्ताधारी होते। आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ही सगळे पदे त्यांनी उपभोगली आहेत। मग 40 वर्षात सिंधुदुर्गात ते ठोस रोजगार का आणू शकले नाहीत असा सवाल आपल्या वडिलांना विचारा, अशा शब्दात शिवसेना उभाटा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भाजपा आमदार नितेश राणे हे खासदार विनायक राऊत यांच्यावर रोजगार मुद्द्यावरून करत असलेल्या टीकेचा समाचार घेतला। तसेच आमदार नितेश राणे हे महाराष्ट्रातील दुसरा किरीट सोमय्या असल्याची ही टीका सुशांत नाईक यांनी केली। यावेळी तेजस राणे, गुरु पेडणेकर, उद्धव पारकर आदी उपस्थित होते। पाहूयात काय म्हणाले सुशांत नाईक। नितेश राणे ज्या पद्धतीने रोज प्रेस घेऊन संजय राऊत साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील किंवा अन्य नेते असतील यांच्यावरती जी टीका करताय, खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच जाब विचारला पाहिजे। कारण गेली 10 वर्ष ते ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि गेली 32-34 वर्ष या मतदारसंघामध्ये त्यांचे वडिलांना मंत्रिपद मिळालं आहे, आमदार झाले आहे, त्याच्यानंतर राज्यमंत्रीपद आहे, मुख्यमंत्रीपद आहे, आज ते केंद्रीय मिनिस्टर आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये गेल्या 25 ते 34 वर्षात त्यांनी काय विकास केला आहे, त्यांनी किती रोजगार दिले आहे, ह्याचा जाब नितेश राणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत काय? तेवढी त्यांची हिंमत आहे काय? कारण ज्यावेळी 10 वर्षाचं विनायक राऊत साहेबांची कारकीर्द ज्या पद्धतीने ते विनायक राऊत साहेबांना जाब विचारत आहेत 10 वर्षाचा, त्याच पद्धतीने त्यांना वडिलांना सुद्धा त्यांना जाब विचारणं कारण गरजेचं आहे। कारण आतापर्यंत गेली 34 वर्ष त्यांच्याच कुटुंबियांकडे आमदारकी असेल, खासदारकी असेल, केंद्रातलं मिनिस्टर पद असेल, मुख्यमंत्रीपद असेल, अशी विविध पदे ह्या लोकांनी, ह्या जनतेने त्यांना बहाल केलेली आहे। पण त्यांनी सिंधुदुर्गवासींसाठी काय केलं आहे हा खरं म्हणजे विचारण्याची वेळ या लोकांवरती आलेली आहे। त्यामुळे ह्याचा जाब पहिल्यांदा आपल्या वडिलांना, नारायण राणेंना विचारावा नितेश राणेंनी काय केलं आहे ते, आणि त्यानंतर बाकीच्यांवर टीका करावी। खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे, ईडी CBIची धमकी दाखवून सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे, आणि आज त्यांची अवस्था काय आहे ते माहिती आहे। खरं म्हणजे त्यांच्यासारखंच आज, कारण त्यांचा सुद्धा बॉस, त्यांनी परवाच्या दिवशी प्रेस घेतलेली होती, त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की माझे बॉस हे देवेंद्र फडणवीस होते, आणि नितेश राणेंचं पण स्टेटमेंट आहे की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे। त्यामुळे आता दुसरे किरीट सोमय्या नितेश राणे आहेत त्या महाराष्ट्रातले, कारण त्यांची पण शिडी थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीसच बाहेर काढू शकतात अशी अवस्था त्यांची आहे। कारण किरीट सोमय्यांचं सुद्धा असंच झालेलं होतं की रोज उठून कोणावरती तरी दावे करायचे, कोणावरती तरी खोटे आरोप करायचे, आणि त्यानंतर ते BJP मध्ये गेल्यानंतर त्यांना मात्र क्लीन चिट द्यायची, असं रोज होत होतं। आणि आज सुद्धा हेच आहे। आज सागर बंगल्यावरती बसलेले जे नितेश राणेंचे बॉस आहेत ते सुद्धा ह्याच टीका करायला नितेश राणेला लावत आहेत रोज, आणि त्यांची सुद्धा सीडी देवेंद्र फडणवीसच याच्यापुढे बाहेर पाडतील, आणि दुसरे महाराष्ट्रातले किरीट सोमय्या कोण असतील तर ते नितेश राणे आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।